कोणत्याही नवजात बाळासाठी आईचं दूध हे अमृतापेक्षा कमी नसतं. बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी स्तनपान खूप महत्वाचं आहे. बाळाच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासह रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आईचं दूध खूप गरजेचं असतं. मात्र अनेकदा काही माता स्तनपान करू शकत नाहीत किंवा एखाद्या बाळाच्या जन्मानंतर त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू होतो. अशा बाळांसाठी मिल्क बँकेतून दूध उपलब्ध होत आहे. कोल्हापुरातील अमृतधारा दुग्धपेढी, कोल्हापुरातील CPR मध्ये नवजात बालकांसाठी मिल्क बँक साकारली आहे. इथं स्तनदा माता अतिरिक्त दुग्धदान करतात. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर लवकरच याचा विस्तार प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. या बँकेत दूध साठवण्याच्या अत्याधुनिक मशीनच्या किमती लाखोंच्या घरात आहेत. अमृतधारा, तर ही अमृतधारा बँक आपल्या इथे शासकीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत CPR कॅम्पसमध्ये 8 मे 2022 पासून कार्यरत झाली. सदर ह्युमन मिल्क बँक असलेली पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मिल्क बँक असलेली आपली पहिलीच ही आहे. त्याचं दूध न मिळाल्यामुळे इन्फेक्शन होण्याची किंवा त्यांची वाढ होण्यासाठी लागणाऱ्या गरजा खूप कमी म्हणजे होत नाही प्रॉपर. यासाठी त्यांना मदर मिल्क मिळणं म्हणजे आईचं दूध मिळण्याची गरज खूप अत्यंत भासते. या उद्दिष्टाने सदर मिल्क बँक आपण आपल्या इथे चालू केलेली आहे. ज्या स्व इच्छेने स्वतःच्या संमतीने काही प्रमाणामध्ये आईचं दूध त्यांचं दूध आपल्याकडे ॲज अ डोनेशन म्हणून देतात. ते सर्व दूध आपण संकलित करून घेतो आणि त्याच्यावरती पाश्चरायझेशन प्रक्रिया आणि जंतू नसण्याची खात्री, कल्चर असे टेस्ट सगळ्या करून ते बालकास देण्यास योग्य आहे का नाही ठरवतो आणि तेच दूध आपण इथे आपल्या मिल्क बँकेमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. जसं आता नवजातच्या रिक्वायरमेंटनुसार आपण तेवढ्या अमाऊंटमधलं दूध रोज NICUला नवजात शिशु कक्षांना आपण प्रोव्हाइड केलं जात आहे. अशा प्रकारे ह्युमन मिल्क बँक जे अमृतधारा आपल्या इथे कार्यरत आहे याचा फायदा आपल्या इथे सध्या तरी आपण नवजात शिशु कक्षात असलेल्या मुलांना जास्तीत जास्त मुलांना आपण देतोय. जवळपास मला वाटतंय 5 ते 10 हजाराच्या ml वर आपलं आतापर्यंत कलेक्शन झालेलं आहे आणि तेवढे दूध आपण आतापर्यंत मुलांना दिलेलं आहे. तसेच आता सध्या आपल्याकडे मिल्क बँकेत उपलब्ध पाश्चरायझेशन मशीन वगैरे आहे. तर अजून एक SNCU आपल्याकडे प्रोजेक्ट सँक्शन शासकीय आणि मान्यता प्राप्त झालेली आहे आणि त्याचे काम लवकरच चालू आहे. तर त्या अंतर्गत सुद्धा अजून एक मिल्क बँक म्हणजे आपली आहे ही मिल्क बँक आणि ॲडव्हान्स होणार आहे आणि अजून मशीन्स वाढतील. त्यामुळे जास्तीत जास्त दूध संकलन करू शकतो आणि जास्तीत जास्त फायदा आपल्याला मुलांना देता येईल. द्वारे मी आपल्या सर्व मातांना ज्या आता जस्ट डिलिव्हर्ड झालेल्या आहेत किंवा पहिले 6 महिने वर्षभरासाठी जर जास्तीत जास्त आयांनी हे मिल्क बँकमध्ये येऊन पुढाकार घ्यावा. ह्याच्याबद्दल कुठलीही बातमी कमेंट्स बाहेर कुठेतरी वाचण्यापेक्षा प्रत्यक्षात आमच्या इथे येऊन भेटून चर्चा करावी. त्यांची शंका निरसन असेल तर आम्ही ते दूर करू शकतो. ज्या अर्भकांचा प्रीमॅच्युअर जन्म झालाय किंवा ज्यांची माता त्यांना जन्माच्या वेळीच सोडून गेली आहे, ज्या मातांना मेडिकल प्रॉब्लेम्समुळे स्तनपान करणं शक्य होत नाही, अशांना दुग्धरूपी अमृताची नितांत गरज असते. मात्र अशा वेळी जर पर्यायी दुधाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्या स्तनदा मातेची सोय झाली नाही तर अशा बाळांना वरचं दूध द्यावं लागतं. हे दूध अनेक बाळांना पचत नाही तर अनेकांना त्याचे परिणाम आयुष्यभर सहन करावे लागतात. अशा परिस्थितीमध्ये ही बँक सर्वोत्तम आहे. मानवी दुधाच्या बँकेसाठीचे दाते हे CPR रुग्णालयातील स्तनदा माता असतात. हे दूध पंपाच्या सहाय्यानं एका कंटेनरमध्ये जमा केलं जातं. या अगोदर नियमानुसार दुग्धदान करणाऱ्या आईला HIV, कावीळ, B, C आणि अशा विविध तपासण्या केल्या जातात. मग या दुधाचं पाश्चरायझेशन केलं जातं. त्यानंतर हे दूध 4 डिग्री सेल्सिअसवर 3 दिवसांपर्यंत आणि 20 डिग्री सेल्सिअसवर 12 तासांसाठी साठवून ठेवलं जातं. मग जशी गरज पडेल तसं हे दूध गरजू बालकांना दिलं जातं. कोल्हापुरातील या मिल्क बँकेमध्ये महिन्याला साधारण 100 ते 110 महिला दुग्धदान करतात. मदर्सना खूप कन्व्हिन्स करावं लागतं. TT, PRMH, ओल्ड NICU आणि न्यू NICU मध्ये राऊंड घ्यावा लागतो सकाळी 1 तासभर. मदरना खूप समजावून सांगावं लागतं. त्यांची कशी समज असते की आपलं दूध दान केल्यामुळं माझं कमी होईल, माझ्या बाळाला कमी पडेल, अशी त्यांची एक हे असते समज.
ती त्यांना समजावून सांगावी लागते की 2 तासांनी परत आणि शरीरामध्ये नव्याने दूध तयार होतं. मग त्यांना सांगितल्यानंतर एखादी मदर तयार होते. तरी मिनिमम महिन्याला 100 ते 110 पर्यंत मदर येतात आणि ते इथं दान करून जातात. नंतर NICUच्या रिक्विजिशन प्रमाणे डॉक्टरांच्या सहीशिवाय आम्ही त्यांना ते मिल्क देत नाही.